हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहावी स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेच आहे कुष्मांडा नवमी आपण का साजरी करत असतो, कुष्मांडा नवमी हा असं नाव का पडलेलं आहे, आवळा नवमी का नाव पडलेलं आहे, त्याचबरोबर पूजा कोणत्या करायच्या आहेत, देवांच्या कोणते मंत्र आपल्याला पठण करायचं आहेत, ते सविस्तर माहिती आपण आपल्या मोठ्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तुम्हाला जर पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर कुष्मांडा नवमी ही आपण साजरी करत असतो कारण की आपले विष्णू भगवान हे कुष्मांडा नावाचा एक राक्षस होता, त्याचा वध केला होता. त्याच्यामुळे त्या ठिकाणाहून आपल्याला कोहळा नावाचं एक फळ त्या ठिकाणी वेल तयार झाला होता. त्याच्यामुळेच आपण या तिथीला कुष्मांडा असं नाव पडलेलं आहे, आवळा नवमी असं नाव पडलेलं आहे. कारण की लक्ष्मी माता जेव्हा पृथ्वीवर भ्रमण करत होती त्यावेळेस मातेला आपल्या विष्णू भगवानांची आणि शंकर भगवानांची त्यांना सेवा करायची होती, म्हणजेच पूजा करायची होती. मग दोघांना एकत्रित पूजा केल्याने त्यांना वेगळं फूल वाहलं जातं आणि ह्या देवांना वेगळं फुलपत्र वाहलं जातं. म्हणून त्यांनी आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती. त्यांना दोन्ही देवांचा आशीर्वाद प्राप्त झाला होता. म्हणून हे या तिथीला आवळा तिथी म्हणजेच आवळा नवमी असंही म्हणलं जातं. चला पाहूया आपण या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे, त्याच्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदणार आहे. कारण पूजेच्याच बरोबर आपल्याला दान काही उपाय केल्याने आपल्याला शाश्वत पुण्य असं प्राप्त होणार आहे आणि त्याचे लाभ आपल्याला अनेक जन्मापर्यंत आपल्यासोबत राहणार आहे. अक्षय नवमीच्या शुभयोगामुळे आपण काही ज्योतिषीय उपायांनी पालन केल्यास अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होते आणि सर्व दुःख दूर होतात आणि पैशाची आपल्या घरामध्ये जर कमतरता असेल ती पण दूर होणार आहे. आपल्याला घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरात राहणार आहे. कारण सर्वप्रथम आपली लक्ष्मी असते ती आपली आरोग्य सुख संपत्ती आपली लक्ष्मी असते. कारण आपलं जेव्हा आरोग्य चांगलं असतं तर आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी आहे आणि आपल्या घरामध्ये पैसा येतो, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत असतो, घरामध्ये पैसा टिकत नाही. तर आपल्याला काय त्याच्याबरोबर आपल्या कष्टाबरोबर आपल्याला काही उपायाचे आपल्याला जोड घ्यायचे असते. म्हणूनच आपण काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अक्षय नवमी या तिथीला म्हणत असतात. मग अक्षय नवमीच्या दिवशी आपल्याला आवळ्याच्या झाडाच्या आपल्याला पूजा करायची असते. आवळ्याच्या झाडाच्या आपल्याला पूजा करून त्यांना अक्षदा फूल अर्पण करायचं असते. त्याचबरोबर आपल्याला आवळ्याच्या झाडाला पूजा करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो. तो पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्व दिशेला आपल्याला तोंड करायचं आहे आणि आपल्याला हात जोडून त्या आवळ्याच्या झाडाला प्रार्थना करायची आहे. कारण आवळ्याच्या झाडामध्ये आपले विष्णू भगवान पण वास करत असतात. मग त्यांचा पण आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. मग आपण हात जोडून पाणी आपण दूध थोडंसं झाडाच्या बुडाला आणि थोडं हळद कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्या थोड्या फेऱ्या घ्यायच्या आहेत. जर शक्य असतील तर तुम्हाला 108 वेळा तुम्ही फेऱ्या घ्या. जर नसेल तर तुम्ही 5 फेऱ्या घेऊ शकता, यथाशक्ती जसा टाइम असेल तसं. नंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे. मंत्र म्हणायचा आहे ओम धांत्रे नमः असा साधा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र पण लिहून देणारच आहे. या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. फक्त पूर्वेकडे आपला हा तोंड करून आपल्याला मंत्र म्हणायचे. असं केल्याने आपल्याला भगवान विष्णूंचा आपल्यावर विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला आपल्या कुटुंबात सुरुवात होते. कारण उपाय छोटे छोटेच असतात, पण त्याचा प्रभाव तेवढाच प्रभावी असा प्रभाव आपल्या घरावर कुटुंबावर पडत असतो. असेल तर तुम्ही या दिवशी ना एक आवळ्याच्या झाडाचं रोप तुम्ही एखाद्या तुम्ही दान करू शकता. कारण दानाला खूप महत्त्व आहे. आणि त्याचबरोबर आपला कोहळा पण आज दान करायचा आहे. कोहळा दान करत असताना थोडंसं तुपामध्ये थोडं भिजवून जर तुम्हाला तिथं शेजारी पाजारी जर तुमच्याकडे रामाचं मंदिर किंवा विष्णू भगवानाचं मंदिर जर कोणतेही जर विष्णू भगवानाच्या अवताराचा कोणता बाळकृष्णाचं वगैरे राधाकृष्णाचं जरी मंदिर असेल तर तुम्ही तिथं कोहळा तुम्ही दान करू शकता. जर दोन्हीही इतक्यापैकी कोणतंही मंदिर शेजारी पाजारी नाही तर तुम्ही हनुमानाच्या मंदिरात केलात तर अति उत्तम आहे. आणि जर तेही नाही, जर केंद्र जवळ असेल स्वामी महाराजांचं तर केंद्रात करू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतच असतील या व्हिडिओमध्ये. आता पाहूया दुसरा उपाय काय आहे ते म्हणजे की आपल्याला एक दिवा लावायचा असतो आपल्या सायंकाळी प्रदोष काळामध्ये. कारण हा उपाय खूप भारी आहे. कारण तुळशी विवाह आता लवकरच सुरुवात होणार आहेत. आपल्या घरामध्ये शुभ कार्याची सुरुवात होणारच आहे. कारण तुळशी विवाह आपल्या घरातला एक सर्वात मोठा आणि शुभ कार्य म्हणलं तर तुळशी विवाह आपल्या घरामध्ये घडत असतं आपल्या हातामधून. त्याच्यानंतर घरामध्ये मुंडन करणं, वास्तुशांती म्हणा, लग्न वगैरे म्हणा, सगळं काय शुभ कार्य आपल्या घरामध्ये हळूहळू आता इथून द्वादशीपासून सुरुवात होत असतात. मग ते सुरुवात करण्यासाठी आपल्या घरातली वाईट निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा आपल्याला नष्ट करायची असते. आपल्या घरातले काही असे भाव असतात घरामध्ये जे की वाईट नजर वगैरे कोणाचे असेल तर आपल्याला दूर करायचं असते. कारण आपले शुभ कार्य येत असतात. मग ते सोबतच घेऊन जर आपण शुभ कार्य केलं तर ते शुभ कार्य आपले पार पडत नसतात. त्याच्यासाठी आपल्याला एक कोहळा आपल्या घरामध्ये तुम्ही आज आपल्या मुख्य दरवाजावर वगैरे असा लाल कपड्यामध्ये तुम्ही बांधू शकता. कोणत्याही दिवशीत कोणत्याही तिथीला तुम्ही बांधू शकता. त्याच्यानंतर आपल्याला दीपदान करायचं आहे. म्हणजे आज संध्याकाळी आपल्याला एक प्रदोषकाळी दीप लावायचा असतो. तर तो दीप आपल्याला लावायचा आहे तुळशीजवळ. तर आपण रोज असा साधा तेलामध्ये भिजवून आपण फुलवात वगैरे लावून देवीला प्रार्थना वगैरे करतच असतो. पण आज विशेष तिथी आहे, शुभ तिथी आहे. या दिवशी केलेल्या सेवा, अनेक प्रकारच्या सेवा आपल्याला वेगळ्या त्याच्यात फळ मिळत असते. म्हणजे प्रभावी असं फळ आपल्याला
भेटत असतं. कारण ज्या ज्या सणाला ज्या ज्या देवाची सेवा करणं खूप महत्त्वाचं असते. म्हणून तुम्ही आज शुभतिथीच्या दिवशी तुम्ही तुळशीजवळ असा विशेष दिवा लावा. रोज तर तुम्ही लावताच, तो दिवा तर तुम्ही लावाच. मग दुसरा दिवा आपल्याला पिठाचा एक कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला त्याला खाली एक आसन द्यायचं आहे आणि एखाद्या प्लेटचं आसन दिलं तरी चालते. त्या दिव्यामध्ये तुम्ही थोडंसं मोहरीचं, आपल्या किचनमधलं मोहरीचं तेल घ्यायचं आहे. ते तेल टाकायचं आहे आणि 4 मुखी वाती तुम्हाला बनवून घ्यायची आहे. जसं की आपण पित्रासाठी लावत असतो, मुख्य दर्जावर 4 मुखी वाती असं लावत असतो ना, तशाच प्रकारचे आपल्याला 4 मुखी अशा वाती, एकच दिवा बनवा पण 4 वाती अशा ठेवा. मग 4ही कोपऱ्यांना आपल्याला ते वाती असं प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत. थोडेसे त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि तसा दिवा आपल्याला तुळशी मातेपाशी न्यायचा आहे. आणि आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे, एक आवळा घ्यायचा आहे. आवळा सुपारी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे आणि तो दिवा तिथं प्रज्वलित करून हात जोडून तुळशी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माता, आज शुभ तिथीला मी तुला एक दीपदान करत आहे. या दीपदानाने तुझ्या तुळशीखाली जो अंधार होता तो नष्ट झालेला आहे. जशी तू लक्ष्मी स्वरूप आहेस माझ्या घरामध्ये, तशीच तू स्थिर राहा आणि तुझा जो आशीर्वाद आहे तो सर्व माझ्या कुटुंबावर राहू दे. आमच्या घरातलं आरोग्य चांगलं राहू दे. आमच्या घरातली सुख समृद्धी कायम टिकून राहू दे. अशी आपल्याला यथाशक्ती जशी जमेल तशी तुमची जी काय अडचण वगैरे असेल तिथं देवीसमोर म्हणून प्रार्थना आपल्याला करून घ्यायची आहे. असा साधा सोपा आपल्याला एक दीपदान तुळशीजवळ करायचा आहे. आणि तुम्ही किचनजवळ आज दिवा लावायला विसरू नका. आपल्या किचन आपलं जे किचन असते ना, आपली शेगडी जे असते ना, शेगडीच्या ठिकाणी आपला जे रेग्युलर दिवा जे असेल तुमचा मातीचा वगैरे, ते दिव्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल टाकून तिथं तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी एक दिवा तिथं लावून घ्या. अशा प्रकारे साधे सोपे उपाय तुम्ही आपल्या 30 तारखेला गुरुवारी आवळा नवमीच्या दिवशी हे उपाय तुम्ही नक्कीच करा. आणि माझे उपाय तुम्हाला कसे वाटलेत मला नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना.